सँडविच म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचं आहे. आता कधी सँडविच खायचा मूड झाला तर घरच्या घरी अगदी सहजपणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसे सँडविचेस आपण करू शकतो आणि बनवताना इथं जास्तीत जास्त हेल्दी होतील या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर साऱ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. ही एक विशेष म्हणजे हे जे सँडविच आपण बनवत आहोत तो बिना टोस्टरचे बनवत आहोत. तर बनवायला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी सँडविचची चटणी बनवूया. इथं 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून तुकडे करून घेतलेले. 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, ऑप्शनल आहे पण लसणामुळे चव छान येते. एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, पाव चमचा जिरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1 चमचा भाजकीट चणा डाळ आणि 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहे, किंवा फक्त शेंगदाणे किंवा चणा डाळ वापरून देखील बनवू शकता. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली, ऑप्शनल आहे पण चव छान येते. त्यानंतर घेतलेलं आहे पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि आपलं रेग्युलरचं जे साधं मीठ आहे ते थोडं घेतलेलं आहे. काळं मीठ देखील वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं रेग्युलरचं जे मीठ आहे ना ते प्रमाण जे आहे ना कमीच घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पुदिना घेतलेला आहे, पाव वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि हे कोथिंबीरचे थोडे देठ देखील घेतलेले आहे, चव छान येते. त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे, त्याच्यामुळे चटणीला कलर आणि चव दोन्ही छान येतं. तर एकदम छान अशी वाटून घेतलेली आहे. कलर इथे पाहू शकता एकदम हिरवागार असा आलेला आहे आणि चणा डाळ किंवा शेंगदाणे वापरल्यामुळे चटणीचं जे बाइंडिंग आहे ना ते खूप छान होतं, नाही तर चटणीतनं पाणी सुटल्यासारखं असं वाटतं. तर इथं पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची टिप, लिंबामुळे देखील हिरवा कलर येतो. त्याचबरोबर चटणी वाटताना जे पाणी आपण वापरतो तर थंड किंवा बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत, त्याच्यामुळे देखील कलर जो आहे ना हिरवागार मस्त असा चटणीला येतो. तर चटणी आपली तयार झालेली आहे. पुढची प्रोसेस पाहूया. तर इथे हा ब्रेड स्लाइस घेतलेला आहे. सँडविच ब्रेडचा वापर करण्यापेक्षा मी इथं जो ब्राऊन ब्रेड आहे रेग्युलर आपण वापरतो तो घेतलेला आहे आणि हेल्दी देखील आहे. बऱ्याच जणांना ब्रेडच्या साईड बॉर्डर आवडत नाही, तर त्या काढायच्या असेल तर काढून घेऊ शकता. मी इथे ह्या काढून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर ह्या अशा स्प्रेड करून घेतलेल्या आहे. आता याच्यावर सगळ्यात आधी आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. बटर लावल्यामुळे सँडविचची चव तर छानच लागते, त्याचबरोबर आपण याच्यावरनं जी हिरवी चटणी लावणार आहोत त्यामुळे ब्रेड जो आहे ना तो असा ओलसर होत नाही. तर आता यानंतर हिरवी चटणी जी आहे ना ती आपण लावून घ्यायची आहे, तर ती देखील अशी स्प्रेड करून घेऊया. आता सगळ्या ब्रेड स्लाइसला हिरवी चटणी देखील लावून झालेली आहे. तर आता सगळ्यात आधी आपण काकडी ठेवूया. तर मी इथं हे सगळं ठेवताना काय एक बॉईल शिजवलेलं आणि कच्चं जे आहे हे वापरणार आहे, या पद्धतीत लेअर देत आहे. काकडीनंतर इथं बीट ठेवलेलं आहे, तर बीट हे छान असे उकडलेले आहे. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. तर कांदा आणि बीट जे आहे ना मी स्लायसरवर बारीक करून घेतलेलं आहे, एकसारखं होतं. आणि त्याच्यानंतर दिलेले आहे बटाट्यांचा लेअर. तर बटाटे जे आहे ना चवीला खाताना असे आतमध्ये सँडविच चटपटीत लागावं म्हणून थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, चव छान लागते मध्ये मध्ये असं हे खाताना. तर त्यानंतर सगळ्यात शेवटी टाकलेले आहेत टोमॅटो. तर टोमॅटोवर देखील तुम्हाला सगळ्यात शेवटीवरून चाट मसाला वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता. हे सगळे असे सँडविचेस बनून झालेले आहेत. वरून थोडेसे असे हे प्रेस करून घ्यायचे आहेत. एकतर तुम्ही असेच खाऊ शकता किंवा हे जर टोस्ट करायचे असेल तर तेही करू शकता. आज मी इथं टोस्टर न वापरता बिना टोस्टरचे आपण सँडविच कसे टोस्ट करू शकतो हे देखील दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. ब्रेडच्या साईड कट न करता देखील आपण हे सेम सँडविचेस बनवू शकतो. तर मी इथं ब्रेडच्या कुठल्याही कडा न कट करता देखील हे बनवून घेतलेले आहे. सगळ्यात आधी असे एकसारखे घेतलेले आहेत, त्यानंतर हे स्प्रेड करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सगळ्यावर बटर, काकडी, बीट, कांदा, टोमॅटो, बटाटा हे सगळं टाकणार आहोत. आणि या पद्धतीने बाकीचे देखील सँडविचेस आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. यानंतर जर आपल्याला हे टोस्ट करून घ्यायचे असेल तर टोस्टर न वापरता कसं करायचं आहे, तर मी इथं नॉनस्टिकची पॅन घेतलेली आहे, त्यावर बटर टाकलेलं आहे आणि वरून हे बनवून ठेवलेले आपण सँडविच टाकलेले आहे. वरून असं प्लेटने हे प्रेस केलेलं आहे. कुठली जड वस्तू असेल तर ती ठेवू शकता. त्यानंतर पलटी करण्याआधी दुसऱ्या साईडला आपल्याला पुन्हा बटर लावायचं आहे आणि हे टर्न करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता कलर छान आलेला आहे. ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे त्यामुळे कलर जो आहे ना थोडंसं इथे लालसर वाटत आहे. हा पूर्ण गव्हाचा ब्रेड आहे त्याच्यामुळे कलर थोडासा डार्क दिसेल तुम्हाला. तर दुसऱ्या साईडने देखील आपण याच पद्धतीने हे टोस्ट करून घ्यायचं आहे. एकदम क्रिस्पी असं हे होतं, इथे पाहूनच तुम्हाला समजेल. तर छान होतात हे. कलर देखील इथे एकदम मस्त असा आलेला आहे. आणि
ब्रेड जे आहेत ना एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत, तर इथे आवाजावरून तुम्हाला समजू शकेल. त्याचबरोबर आता हे कट करण्यासाठी सुरीचा वापर करू शकता किंवा पिझ्झा कटरचा जर केला तर मोस्टली काय होतं, आतलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येतं. त्यामुळे मी या पद्धतीने इथे ह्या कालथ्यानेच कट केलेले आहे. एकदम मस्त असे कट होतात. ब्रेडच्या साईड बॉर्डर कट न करता सँडविच आपण बनवले होते ते देखील टोस्ट करून झालेले आहेत. आणि पाहू शकता टोस्टर न वापरता देखील एकदम क्रिस्पी असे सँडविचेस आपण घरी बनवू शकतो. याला जर अजून टेस्टी आणि यम्मी यम्मी बनवायचं असेल तर याच्यावर तुम्ही चीज देखील टाकू शकता. तर चीज देखील टाकलेलं आहे आणि एकदम मस्त असे हे सँडविचेस आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. हेल्दी असावं म्हणून मी इथं व्हाईट ब्रेडचा वापर केलेला नाही आहे, त्याऐवजी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही व्हाईट ब्रेडचा यूज करू शकता, पण ब्राऊन ब्रेडनी देखील चव जी आहे ना ती छान लागते. तर मस्त असं वरून चीज टाकलेलं आहे, बाजूला हिरवी चटणी, सॉसेस आहेत. तर घरी या पद्धतीचं सँडविच करून पहा आणि कुठल्याही आपल्या आवडत्या शेपमध्ये कट करा. तर विकेंडला नक्की या पद्धतीचे यम्मी यम्मी सँडविचेस करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या नवीन चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी किटिकेच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.